सायगाव संघ आपण फलंदाजी जाताना मात्र या चेअर आहे तिकडूनच जायचं आहे विनंती करतो सायगाव या संघाला फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. जिंकला का जिंकला तर तू कशाला महाराज एवढी मॅच आणतो शेवटपर्यंत चांगली पाहिजेच होता पण राजकोट थांबा 2 मिनिटं सांगतो. गोलवाडी आणि धनगरमाले या संघामध्ये जो सामना झाला त्याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय तो राज महाडिक ज्याने स्ट्राईक एंडला गोलंदाजी केली ज्याने स्ट्राईक एंडला फलंदाजी केली अचूक फलंदाजीच्या जोरावर त्याला मात्र सामनावीराचा पुरस्कार जातोय. मी समीर दादा आणि सचिन दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दोघांच्या सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. गोलंदाजी करत असताना मात्र अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र सचिन भाऊ तिथे राज सोबत नक्कीच धन्यवाद. मी राजला विनंती करतो राज आपण इकडे यायचं आहे. आजचा पहिला सामनावीराचा पुरस्कार ठरला जातोय. आजचं आयोजन आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल आणि आजच्या आयोजनाबद्दल काय बोलाल? मैदान खूप चांगलं आहे. फर्स्ट टाइम असा मैदानात खेळतोय मी आणि फर्स्ट टाइम मॅन ऑफ द मॅच भेटले. थँक्यू. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी तुला देखील चांगल्या प्रतिक्रिया देखील प्रत्येक
शेवटचा षटक म्हणजे, पण मात्र प्रहार करावे लागतील, मोठे फटके आणावे लागतील, ते म्हणजे ऋत्विकला आपल्या फलंदाजीतून. आणि नक्कीच काबिलियत आहे त्याच्याकडे. अकुटप्याचे हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, लेग साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, झेड मात्र दरने दान केली गेली आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केले. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावे बरोबर स्कोअरवर मात्र सायगाव संघाचं पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 36. युवा स्टार गोलंदाज आहे, कुठल्याही गोष्टीचं दडपण न घेता 36 ही धावसंख्या होते. सायकलला येऊन ठेपलाय तो ऋत्विक. प्रत्येक चेंडूवरती मात्र त्यांनी 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत. फलंदाजीतून 4 ही धावसंख्या उभारली गेलेली आहे. मोठा फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण, एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. थोडीशी मिस्टेक होते, ते म्हणजे क्षेत्ररक्षकाकडून दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतात. यशस्वी होत आहेत काय? नाही. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या होते ऋतिकची आणि 2 धावेवरच समाधान मानतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 38. नवीन फलंदाज मध्ये मैदानामध्ये दाखल होतोय तो भूषण. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलं ते शुभम. या शेवटच्या षटकातील एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. शुभम मात्र आपली वैयक्तिक 2 धावसंख्येवर खेळत असताना एक शेवटचा चेंडू हाताळायला मिळतोय. किती धावांपर्यंत मजल मारताय? धावसंख्या मात्र झालेली आहे ते 38. शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. मोठा फटका खेळण्यामध्ये शिकार बनला जातोय काय? अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे, मात्र कमबॅक केलं या गोलंदाजी सुजलने मात्र आपल्याच गोलंदाजीवरती मोठा हादरा बसवून दिला तो सायगाव या संघाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सायगाव या संघाची धावसंख्या होती ती 38 आणि खामगाव या संघाला कंपल्सरी बनवायचे आहेत 24 चेंडू आणि 39 धावसंख्या बनवायची आहे. पुढील सामना आहे तो, मी नाणेफेकीसाठी कॉल केलं जात आहे. मी विनंती करतो दोन्ही कर्णधारांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आंध्रे हनुमानवाडी आणि लेप गौलवाडी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जितू मागावकर कुठे असतील त्यांनी मात्र या स्टेजकडे संपर्क करायचा आहे. जितू मागावकर, आपण अर्जंट, आपल्याला कॉल आहे, आपण संपर्क साधायचा राकेश रिकामे यांच्याकडे. वांद्रे हनुमानवाडी आणि लेप गौलवाडी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडस जस्ट पास आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. नाणेफेकीसाठी यायचंय मित्रांनो. वांद्रे हनुमानवाडी आणि लेप गौलवाडी या दोन्ही संघांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचंय. या मोसमातील अगदी वांद्रे हनुमानवाडीचे नवीन कर्णधार या मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक युवा स्टार फलंदाज देखील आहेत, अनुभवी देखील आहेत, ते कर्णधार देखील मैदानामध्ये दाखल झालेत. लेप गोलवाडी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की एक फास्ट आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लेप गोलवाडी थोडं सहकार्य करायचं आहे मित्रांनो, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला शेवटचं कॉल असेल, कारण नियमातच आपल्याला या स्पर्धा परिपूर्ण करायच्या आहेत. आयोजकांच्या वतीने आपल्याला देखील सूचना येते. आपल्याला शेवटचं कॉल असेल लेप गौलवाडी, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वांद्रे हनुमानवाडीचे कर्णधार स्वतः मैदानामध्ये दाखल झालेत नाणेफेकीसाठी. टॉस का बॉस कडे लेप गौलवाडीचे संघाचे देखील कर्णधार नाणेफेकीसाठी येत आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. आपला निर्णय अगोदरच तय करून यायचा आहे. मी दोन्ही संघांना देखील विनंती करतो, कारण आजचं भव्य दिव्य आयोजन श्री चॅरिटी चषक 2025 आयोजक आहेत स्वतः कार्य करतायत ते शिवशक्ती क्रिकेट संघ गोमेश्वर यांच्या वतीने नाणेफेक केली जाते दोन्ही संघांमध्ये. क्षेत्ररक्षणासाठी सायगाव संघ देखील दाखल झालाय. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते ती सज्जन आणि मित्रेश. करतो सचिन भाऊ बद्दल आणि आजच्या आयोजनाबद्दल बोलायला पण. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आयोजक श्री सचिन कृष्ण गायकर यांचे मनापासून अभिनंदन. चांगला ग्राउंड आपल्या गवळी समाजासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.
नक्कीच सचिन भाऊ यांना देखील शुभेच्छा दिले गेले, धन्यवाद. आपण सामन्याकडे जाऊया. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. स्ट्राईक एंड फलंदाजी सज्ज झालाय तो सज्जन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मितेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो रोहन. आता हा सामना चालू आहे, त्यांना सामना द्यायचे सन्मान चिन्ह. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय स्वप्नील दादा. गेल्या संडेला जर पाहिलं तर ना, तर याने मात्र अचूक गोलंदाजी केली होती, अचूक फलंदाजी केली होती आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो म्हणजे खामगाव संघ आणि त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका होती ती सज्जनची. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करते, अनुभव आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एका बाजूला आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची हाईट बोली लागली गेली, 66,000 पॉईंट ज्याला लागली गेले मसरा प्रीमियर लीग मध्ये, तो अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो रोहन. एका बाजूला जर म्हटलं ना हार्ड हिटर फलंदाज सज्जन आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं तर ज्याची हाईट बोली लागली गेली. म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांचं या सामन्याकडे लक्ष लागले गेलंय, कोण वर्चस्व करतोय या सामन्यामध्ये. नक्कीच दादा, नावाजलेला बॅट्समॅन सज्जन आणि गोलंदाजीचे सज्ज आहे तो म्हणजे सायगाव या संघाचा रोहन. नक्कीच एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. मला वाटतं धावसंख्या झाली आहे ती 39 धावांचं मापक असं टार्गेट आहे ते म्हणजे पुढे चेंडू रोहन यांचा ऑफ साईडला तर चेंडू आणि धावसंख्येचा सुगणेश करतोय तो म्हणजे सज्जन आपल्या फलंदाजीमधून 2 धाव पूर्ण आणि धावसंख्या जाऊन टेपली आहे ती 2. नक्कीच अगदी स्वप्नील दादा सांगतो, रोहन आणि जर सज्जन सारखा फलंदाज ज्या बोलीमध्ये जर सज्जन असताना तर या दोन फलंदाज मात्र चुरस लागली गेली असती. कारण येणाऱ्या मसरा प्रीमियर लीग मध्ये देखील मोठी बोली आहे ती या सज्जनची आणि मात्र त्यातून वर्चस्व केला तर रोहनने तब्बल 66,000 पॉईंटला त्याला बोली लागली गेली. स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता पण वर्चस्व केलं ते या गोलंदाजाने. तुम्हाला अगदी ऑफ साईडला खेळू शकतो तर मी तुला मात्र निर्धाव चेंडू टाकू शकतो, त्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळाली ती रोहनची. सुंदर अशी गोलंदाजी रोहन यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. रोहन देखील तेवढाच मातब्बर गोलंदाज म्हणून या श्रीवर्धन नगरीमध्ये मसा तालुक्यामध्ये नावाजलेला गोलंदाज रोहन आणि माराकातील ते सज्जन. बघा पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला झालेला आहे. जरूर वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली ती म्हणजे सज्जन आणि बॉल जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. नक्कीच दादा, आज जर मॅच पाहिली ना तर ज्यावेळेस आपण आपला संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाला जातो, न्यूझीलंडला जातो, तर सकाळी उठायच्या अगोदर सेहवाग फलंदाजी करून देखील गेलेला असायचा. त्याचप्रमाणे आजचे जे सामने पाहिले ना त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर 8:30ला स्पर्धेला सुरुवात झाली, अगदी कमबॅक केलं होतं गोलंदाजाने, त्याचं मात्र प्रेक्षेपण उत्तर दिलं फलंदाजीतून ते म्हणजेच सज्जनने. तू अभि मेरे से भारी है तर तेरे से भारी मैं भी हो, याच प्रमाणे मध्ये प्रत्युत्तर करतोय आपल्या फलंदाजीतून तो सज्जन. अटीतटीचा सामना आहे, दोन्ही तुल्यबल संघ आहेत. कोण वर्चस्व करते? एका बाजूला रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज, कमबॅक केलं या गोलंदाजाने. पंचांकडे मात्र अपील केले जाते, पंचांनी मात्र अपील फेटाळली गेली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. मानावं लागेल, बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. समुद्राला ज्याप्रमाणे भरती तर कधी होती. तू मला चौकार मारू शकतोस तर मी तुला निर्धाव चेंडू देखील टाकू शकतो, त्याचप्रमाणे पाहायला मिळतंय. सुंदर अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर आता गोलंदाजी करतोय तो म्हणजे रोहन आणि तेवढा क्षमतीचा प्लेअर आहे सज्जन. एक नावाजलेला बल्लेबाज. हाफ ट्रॅकर चेंडू आणि पाठवून दिलाय सीमारेखा बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत षटकार. या 6 धावसंख्या वाढली आहे ती म्हणजे नक्कीच तुम्हाला देखील स्वप्नील दादा अगोदरच मी सांगितलं, जर हा सज्जन जर मसा प्रीमियर लीग मध्ये जर सज्ज झाला असता तर याला देखील हाईट बोली लागली गेली असती. कारण त्याच्याकडे ऑलराऊंडरची भूमिका आहे, गेम चेंजर म्हणून त्याला ओळखलं जातं. पण मसरा खामगाव प्रीमियर लीग मोठी आहे, त्याच्यामध्ये त्याची बोली लागली गेली, त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला ही प्रीमियर लीग गमवावी लागली. पण रोहनला मात्र वर्चस्व करावं लागेल गोलंदाजीतून. खोलवा टप्प्याची गोलंदाजी ऑफसाईड खेळण्यामध्ये यशस्वी झालाय. थोडासा फिल्डर अगदी पुढे आला, त्याचा मात्र फायदा झाला तो खामगाव या संघाला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. धावसंख्या यशस्वी होत आहेत आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 2 झाले 14. या सामन्यामध्ये मात्र आपण थोडस सत्कार करण्याकडे जातोय. सन्मान्य आदरणीय जे महाराष्ट्र पोलीस मध्ये दाखल झाले ते लेप गलवाडी या गावातील सुपुत्र कल्पेश लटके साहेबांना विनंती करतो, आपण देखील इकडे यायचंय. पोलीस दलामध्ये दाखल झालेत, यांना देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
त्यांचा याच्यावरती सन्मान करतील. मी सचिन कोणाला जगदीश दादा लटके यांना विनंती करतो, कल्पेश साहेबांचा आपण याच्यावरती सन्मान करायचा आहे. पोलीस दलामध्ये दाखल झाले महाराष्ट्र पोलीस मध्ये, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या गवळी समाजाचं नाव ज्यांनी रोशन केलंय, लेबगलवाडीचे सुपुत्र आहेत. बघा खूप खूप असं अभिनंदन दादा. नक्कीच मी कल्पेश सरांना विनंती करतो, थोडंसं थांबायचं आहे. आपण अगदी सामना चालू आहे. कल्पेश सर, आपण आपले मार्गदर्शन अगदी 2 मिनिटांमध्ये आपण द्यायचं आहे. आपण पोलीस दलामध्ये दाखल झालात, महाराष्ट्र पोलीस आमच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपल्या गवळी समाजाचं नाव रोशन केलंय. 1-2 मिनिटं मात्र बाईट्स दे, काय बोलाल, युवकांना संदेश द्याल? नाही चालेल, पुढच्या वेळी देऊया. धन्यवाद. सामन्याकडे जातोय. हो, अचूक गोलंदाजी करतोय. सज्जनला मात्र स्तब्ध ठेवलाय. ते म्हणजे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत ते विनायक. धाव संख्या होते ती 15. कंपल्सरी आपल्याला बनवायच्या होत्या. 39 ही धाव संख्या, 15 धाव संख्या होते ती. खामगाव या संघाची गोलंदाजी मार्कवर सज्ज विनायक. स्लोअरची गोलंदाजी नेहमी करत, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण अपयशी ठरला जातोय तो सज्जन. बॅक टू दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू जे सांगतो होते, बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव. 3 चेंडू फेकले गेलेत. एक पहिल्या चेंडूवरती धाव संख्या खर्च केली गेली. 2 चेंडू मात्र निर्धाव चेंडू जे सांगता. पाहूया काय होतंय गोलंदाजीचा. मोठा समाचार, अगदी घुटना टेक याच पद्धतीने मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, पण अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो खामगाव संघ. 2 धावे बरोबर स्कोरवर मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 17. आता मात्र कोण कोणाला देतोय खतरा? फलंदाजीतून सज्जन की गोलंदाजीतून विनायक? दुसरा षटक चालू आहे. हो, मोठा निर्धाव चेंडू जी सांगता होतोय. कमबॅक केलंय या गोलंदाजाने, मानावं लागेल. अगदी चेंडूंचा सामना होतोय ते 5 चेंडूंचा मात्र सामना होतोय. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सज्जन. काबिलियत आहे सज्जनकडे, पण आत्मविश्वासाने मात्र गोलंदाजी. किती बलाढ्य खेळाडू माझ्या समोर असतील, पण त्याला मात्र नमवण्याचं काम करतो विनायक. मोठा प्रहार केलाय. पाहूया, क्षेत्ररक्षण आहे झेलच्या खाली. काय होतोय समीकरण? अगदी मोठा हादरा बसतोय खामगाव या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन सज्जन. डीजे नक्कीच दादा, थांबवून ठेवलं सज्जनला, थोडंसं कन्फ्युज करून ठेवलं या गोलंदाजीमध्ये. काय सुंदर असं प्रत्यक्षित दिलं ते म्हणजे सायगाव या संघाचा प्रत्यक्षित पहिला षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन राहिला तो म्हणजे विनायक. अगदी रोखून ठेवलं होतं सज्जनला, प्रवृत्त केलं मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आणि झेलबाद. आणि नक्कीच आता इथून कमबॅक करतोय तो म्हणजे ले सायगाव संघ कमबॅक करतोय. नक्कीच मोठा आदरा बसलाय तो म्हणजे खामगाव संघाला. आणि सज्जनची जागा भरण्यासाठी जातोय तो म्हणजे सूरज. सूरज देखील मागच्या आम्ही युट्यूबच्या माध्यमातून सामने पाहत होतो आणि त्यामध्ये मागच्या संडेला देखील खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती सूरजानी. आणि त्याला इथेही आपल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक देण्यासाठी कर्णधाराने आमंत्रित केलंय. 1 डाऊन स्वतःची जागा दिली आहे. सज्जन माटे बाद झाल्यानंतर पुढील चेंडू रोहन याचा सुंदरचा अचूक टप्पा आणि पुन्हा एकदा जलबाची संधी आणि सलामी दोन्ही माघारी परतलेत खामगाव या संघाचे. आता मात्र खामगाव संघ अडचणीत दिसतोय. सुंदर अशी गोलंदाजी सायगाव या संघाकडून. आता जर दादा स्वप्नील दादा हा स्पीड पाहिलात ना, तर रोहनच्या गोलंदाजीचा मोठा फटका प्रहार काढण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात अगदी स्पीडला चेंडू टाकला गेला आणि बॅट थोडीशी मागे सरली गेली आणि त्याचा मात्र फायदा झाला तो सायगाव या संघाला. एक महत्वपूर्ण विकेट देखील गमावलं ते खामगाव या संघाचा. दुसरा हादरा बसतोय तो खामगाव या संघाला. थोडस आता दडपण असेल ते सूरज वरती. नक्कीच दादा, खूप चांगलं सेटअप करून ठेवलं होतं. सेकंड गोलंदाज 2 नंबरची गोलंदाजी करायला होता तो म्हणजे विनायकाने खूप चांगलं असं सेटअप करून ठेवलं होतं आणि त्याचाच फायदा होता. आता मात्र रोहन याचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय. आपला लय सापडलाय तो म्हणजे रोहन याला.
आणि आपल्या संघाला विजयाकडे नेण्याचं काम करतोय रोहन. बॅक टू बॅक पॅव्हलियन मध्ये परतले सलामीचे फलंदाज सज्जन नंतर. आणि आता जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे शिवन, एक लेफ्ट हँडेड बॅट्समन. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. बघूया पुढील चेंडू रोहन यांचा. म्हणजे स्वप्नील दादा आपल्याला आठवावा लागेल, म्हणजे तुम्हाला आठवावं लागेल, कारण जर्सी क्रमांक तुमचा देखील 22 आहे. तेवढीच मात्र आवश्यकता आहे ती खामगाव या संघाला. पण रोहन मात्र वर्चस्व करते. रोहन थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रा, आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपलं सॉरी सायगाव संघ थोडस आम्हाला सहकार्य करायचं आहे. जास्त टीम मिटिंग करू नका. लेफ्ट हँड बॅट्समन आहे अगदी. नक्की आता बघायला गेलं तर 2 मोठे फटके आले तर खामगाव हा संघ वर्चस्व साधेल. आणि तिथे जर 2 विकेट आले ह्या ओव्हरला तर नक्की सायगाव हा संघ वर्चस्व साधेल. पुढील चेंडू रोहन यांचा. सुंदर असा चेंडू, काही समजला नाही. लेफ्ट हँड बॅट्समन शिवम यांना आत्ता चाललेत आणि सकाळच्या क्षेत्रात खेळताना थोडंसं डिफिकल्टी होईल नक्कीच बॅट्समन याला. आणि सुंदर असा गोलंदाज अचूक टप्प्यावर आता मात्र गोलंदाजी करतो रोहन. या रोहनला ज्या संघाने मात्र आपली बोली लागून घेतली, तब्बल लाख पॉइंट होते, त्याच्यामध्ये 66,000 पॉइंट ह्याला लागले गेलेले आहेत. सन्माननीय आदरणीय आमचे समालोचक दिवसभरात त्यांचं सहकार्य करणारे ते नवीन भाऊ यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोहन मात्र गोलंदाजीतून वर्चस्व करते. लेफ्ट हँड बॅट्समन मात्र स्तब्ध ठेवलंय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, 1 धाव परिपूर्ण. सूरज मात्र एकच धाव घेण्यामध्ये यश प्रयत्न करेल, कारण सूरजकडे ती देखील स्वप्नील दादा काबिल येते मोठे फटके खेळण्याची. एकी हाती सामना देखील तो आपल्या विश्वासाने आत्मविश्वासाने घेऊन जाऊ शकतो, तेवढा मात्र आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. नक्कीच आता मागच्या आठवड्यामध्ये जो सामना झाला होता नक्कीच सूरज यांनी थांबवून ठेवलं होतं. त्यानंतर सुंदर असे स्ट्रेट डाव 2 बॅक टू बॅक 6 मारून आपल्या संघाला विजय केला होता. तोच सूरज बॅटिंग सज्ज आपल्यासोबत जोडले गेले. ते व्हॉइस ऑफ मालवण नवीन हेरलेकर यांचं इथं आगमन झालंय. मी चार्डी चषक आणि सचिन आयोजक सचिन यांच्याकडून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुढील चेंडू रोहन यांचा. सुंदर असा तकवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने बॉल जातो शिवरेश्वर बाहेर खणखणीत षटकार. शिवछत्रपतीचा शावा आणि संघामध्ये पूर्ण 6 धावा. सुंदर अशी बॅटिंग सूरज. का या सूरजचं नाव घेतलं होतं आवर्जून आणि त्याचं उत्तम असं प्रात्यक्षिक दाखवतोय आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. आला आणि खणखणीत षटकार देऊन आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे सूरज. धावसंख्या होते ती 24, 2 लॉस. आवश्यकता आहे ती 15 ही धावसंख्येची. अचूक फलंदाजी मात्र काबिलियत आहे. एक हार मारणारा हा फलंदाज नाही रोहन, पण त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती, अक्षरशः खोदून काढली. सीमारेषेकडे चेंडू जातोय, येतोय. दळवी सरांचा निर्णय येतोय, चौकार. डीजे गाणं थोडासा लाव, ते आहे चालेल चालेल चालेल, आम्हाला सवय झाली. सुंदर असं आपला स्कोअर कार्ड मेंटेन करतो तो म्हणजे आयोजक सचिन गायकर यांचे बंधू आहेत विनायक गायकर. खूप सुंदर सपोर्ट करतात आपल्याला हा थ्रू आउट द टुर्नामेंट मध्ये. खूप सुंदर असे बॅक टू बॅक फटके बघायला भेटले सूरज याच्या माध्यमातून. सूरज आपल्या नावाचा डंका आज अंधेरीत वाजवून घेतोय आपल्या बॅटिंगच्या साहाय्याने. पुढील चेंडू रोहन यांचा. शॉर्ट आपटला चेंडू आणि तिथे गच्चा क्षेत्ररक्षण झालंय सायगाव या संघाकडून, परंतु कमबॅक केलाय आणि 1 धाव पूर्ण. या धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या धावून फुटली आहे ती 29. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 ही धावसंख्या होते. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपता येतो सूरज. आता मात्र दादा आपल्यातील आत्मविश्वास गोलंदाज असेल त्याला मात्र आपल्याला बाहेर काढावं लागेल, कारण 6 चेंडू मध्ये 6 धावा देखील होत नाहीयेत आणि अचूक गोलंदाज आपल्याला आत्मविश्वासाने आणावं लागेल. आता मात्र कोणावरती विश्वास दाखवला जातोय सायगाव या संघाकडून. नक्कीच आता बघायला गेलं तर सेट आता सूरज मात्र सेट झालाय. थोडासा स्पीडअप करायचा आहे. मी सायगाव या संघाला विनंती करेन आपल्याला पुढील सामने देखील टाइमात संपन्न करायचे आहेत, तर संघाने आपल्याला सगळे सहकार्य करायचं आहे. आपण या स्पर्धेचा 4 षटकाचा आपण हा स्पर्धा खेळतोय. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. शेवटचं हाणामारीचं षटक आणि बॅटिंग येणं सज्ज झाला तो म्हणजे सूरज. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क व सज्ज अल्पेश
त्याला सामना करतील सूरज. पाहूया पहिला चेंडू फुल टॉस, सेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत, यशस्वी होत आहेत काय? अगदी यशस्वी होतात, अगदी आत्महत्या करावी लागते रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि बॅक टू पॅव्हलियन, मोठा हादरा बसतोय तो खामगाव या संघाला. आता मात्र जर पाहिलं ना तर समीकरण येतोय 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे करण अंबालाला आठवावा लागेल. जर करण अंबालाला आठवलं, चौकार षटकारांची आतिषबाजी सूरजने जर केली तर मात्र आपण पुढील सामन्यामध्ये दाखल होऊ शकतो. नक्कीच सूरजमध्ये पूर्ण क्षमता आहे आणि त्यांनी दाखवून सुद्धा दिलंय की 5 चेंडू 9 धावांची गरज. आणि आता शैलेश आलाय ग्राउंडवर, बघूया सुंदर असा गोलंदाजी करतोय सायगाव या संघाकडून. 5 चेंडू आणि 9 धावा. आपल्या संघाला जर विजयाकडे न्यायचं असेल तर खामगाव संघाला 2 मोठे फटकेची गरज आहे, तसंच सायगाव संघाला 2 अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. पुढील चेंडू अल्पेशंचा सुंदर असा चेंडू आणि कॅचेस विन मॅचेस बोलला हा एक साधा सिंपल जेल सोडला आणि किती महागात पडेल बघूया. आणि सूरजसाठी ही विकेट सॅक्रिफाईस केली आहे. नक्कीच दादा, जर पाहिलं तर अगदी वर्चस्व देखील सायगाव करू शकतो. आता मात्र समीकरण येतोय 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. अगदी दोन्ही संघांना मात्र दडपण येतोय. पाहूया आपण देखी बाजूला जर सूरज स्ट्राईक आपल्यासाठी स्वतःसाठी घेतोय, स्वतः कर्णधाराने जर आत्महत्या का केली असेल तर माझा संघ विजयी झाला पाहिजे, माझ्यापेक्षा माझ्या साथीदार फलंदाजी करू शकतो, तो म्हणजे विश्वास दाखवलाय तो सूरज वरती. शैलेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो सौरभ. संकेत गोलंदाजीतून जर दादा पाहिलं ना तर अल्पेश मात्र अचूक गोलंदाजी करतोय. 2 चेंडू हाताळले गेले, 2 धावा मात्र खर्ची करतोय. म्हणजे एक धाव जर खर्ची प्रत्येक चेंडूवरती केली ना तर सामन्यामध्ये सायगाव हा वर्चस्व करू शकतो. पण याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल. पण शैलेश देखील नक्कीच हार मारणारा फलंदाज नाहीये. नक्कीच झेल सोडलाय की सामना सोडलाय आपल्याला 4 चेंडू मध्ये समजेल. फुल टॉस चेंडू, क्लीन बॉलर आहे सूरज आणि बॅक टू द पेडन. सूरज हा मोठा हादरा बसला तर म्हणजे खामगाव संघाला थोडस सायगाव संघ वर्चस्व साधतोय या सामन्यामध्ये. आणि क्लीन बोल्ड तमूत परत सूरज, खूप मोठी अपेक्षा होती सूरज यांच्याकडून. आता मात्र 3 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण येऊन पोहोचलंय. जर वरती पाहिलं ना आकाशामध्ये घार फिरे आकाशी, पण तिचं लक्ष मात्र तिचं पिल्लापाची. प्रमाणे लक्ष लागले या गोलंदाजाच्या स्टंप वरती आणि त्रिपुरा उद्ध्वस्त केला गोलंदाज आहे तो अल्पेश. आणि मोठा हादरा मानावा लागेल तो खामगाव या संघाला. आता मात्र समीकरण अवघड करून ठेवलंय. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू मध्ये 18 धावसंख्या देखील होते. 8 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे वर्चस्व करतोय तो गोलंदाज. सामन्याने मात्र कलाटणी घेतली गेली, कारण अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. रंग बदलणारा सरडा ओळखला जातं क्रिकेटला. आत्मविश्वासाने मात्र गोलंदाजी करतोय तो अल्पेश. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. हृदयाची मात्र धडकन वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. सगळं प्रेक्षक वर्गाचा देखील या सामन्याकडे लक्ष लागलंय. एका बाजूला गेल्या संडेला ज्याने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजे खामगाव संघ थोडासा दडपणात पाहायला मिळतंय. हा एक चेंडू निर्णायक चेंडू असू शकतो, कारण अचूक जर गोलंदाजी केली मोठा फटका आणला गेला या फलंदाजाने, तो म्हणजे राम. पाहूया आपल्या संघासाठी काय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे अल्पेश. अचूक टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी केली. 3 चेंडू 8 धावा. फुल टच चेंडू बघा क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने रनआउटची संधी आणि अंपायरचा निर्णय पेंडिंग बघूया. आणि रनआउट धावची झालाय. अजून एक खामगावचा खेळाडू बघूया. आता समीकरण 2 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच अगदी 2 चेंडूवरती 7 धावा होऊ शकतात. एक चौकार आणि एका चेंडूवरती 3 धावा जर घेतल्यात तर सामन्यामध्ये मात्र विजय होऊ शकतो. आता मात्र समीकरण अवघड करून ठेवलं या गोलंदाजाने. थोडस कुठेतरी सूरजला थांबायचं होतं. फुलटॉस चेंडू होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्यामध्ये अपयशी ठरला गेला आणि संघ मात्र दडपणामध्ये आणून ठेवला. आदर सायगाव संघ हा कुठेतरी संकटामध्ये सापडला होता, पण संकटमोचक म्हणून जर उभा कोण राहिला असेल ना तर हा गोलंदाज तो म्हणजे अल्पेश. मानावं लागेल या गोलंदाजाला. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो राम. प्रभू रामचंद्राचा राम हा नाव घ्यावं लागेल आणि संघाला जर विजयी करायचं असेल तर मोठा फटका आणावा लागेल. पाहूया करतोय काय कारनामा. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. अगदी स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. पाहूया काय समीकरण होतं. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत, यशस्वी होत काय? मात्र हादरा बसतोय खामगाव या संघाला.
आता मात्र समीकरण अवघड आहे. एक चेंडू आणि 6 धावा. पाहूया काय समीकरण होते. क्रिकेटचा नियम आहे, एका चेंडूवरती 6 धावा देखील होतात आणि 6 चेंडूवरती 1 धाव देखील होत नाहीये. असा हा क्रिकेट आहे. आता मात्र समीकरण आहे, एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 4 रन आउट आहे त्याच्यात. मानवाला गेली या गोलंदाजाला. क्षेत्ररक्षकांचा देखील प्रमुख भूमिका होते ते सायगाव या संघाकडून. 5 चेंडूवरती प्रत्येक चेंडूवरती विकेट घेते, त्याच्यामध्ये 4 रन आउट आणि 1 विकेट देखील घेतले गेले. 5 चेंडूचा सामना झाला, एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. एक हँडसम बॉय म्हणून सुवर्ण संधी आहे रामला आपल्या संघाकडे बनण्यासाठी. अनेक प्रेक्षकांचं लक्ष लागले ते रामकडे. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कदाचित खामगाव या संघाला दडपण असेल, पण वर्चस्व करत चाललाय तो सायगाव संघ. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक चेंडू फेकावा लागेल. जर षटकार लगावला तर खामगाव संघ विजय होऊ शकतो. निर्धाव चेंडू टाकला, 1 धाव खर्ची केली किंवा 4 धावा खर्ची केल्या तरी देखील सायगाव संघ हा विजयी होऊ शकतो. एक मानाची स्पर्धा आहे ही. पाहूया कुठला संघ विजय होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण नाही. विजयाकडे वाटचाल करतोय तो सायगाव संघ. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करताच थोडीशी आत्महत्या करावी लागते आणि सायगाव संघ हा विजयी होतोय. अभिनंदन या संघाचं. पुढील होणारा सामना आहे तो वांद्रे हनुमानवाडी. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. मैदान त्वरित आम्हाला खाली करून द्यायचं आहे. मित्रांना विनंती करतो, सायगाव संघ रोहन थोडस आम्हाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. ए बॉल घे सचिन, बॉल घे. श्रीवर्धन तालुक्याला बिलॉंग करणारा संघ वांद्रे हनुमानवाडी संघ क्षेत्र